जास्त बटर लावून भाजायचा मस्त। तर मी हे सतत माझ्या मुलीसाठी पराठे बनवते। तर पहा किती मस्त लेयरदार पराठा तयार होतो बघा। हो का, किती छान झालेला आहे, अगदी सॉफ्टनेस आणि एकदम खुसखुशीत मऊ असा झालेला आहे पराठा बघा। अलगद हे 2 भाग निघालेले आहेत। नमस्कार, आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मस्त अशी नवीन रेसिपी दाखवणार आहे, थोडीशी वेगळी नवीन, जे आपण रोज रोज नाश्त्याला वगैरे खाऊन कंटाळा असेल तर आपण मुलांच्या डब्यांसाठी जर वेगळं काय करायचं म्हणलं तर थोडंसं मी वेगळ्या प्रकारचा मी तुम्हाला आज पराठा दाखवणार आहे। आपण सर्व भाज्या मिक्स करून आज हे मी पराठा दाखवलेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा। ही रेसिपी मी माझ्या स्पेशली मुलींसाठी सतत करते, तर तीच रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। अगदी सोपी आहे, सकाळच्या घाईमध्ये लवकर होते आणि चटपटीत हा नाश्ता, मुलं लगेच टिफिन पार करतील अशा पद्धतीचा आहे। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ भेटून जातील। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पराठ्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे पहा। तर शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे, त्यानंतर हिरवा वाटाणा घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलाय, बटाटे उकडून घेतलेले आहेत, कोथिंबीर चिरून घेतली आहे, पनीर घेतलेलं आहे, आपल्याला या पनीरला खिसून घ्यायचं आहे। त्यासोबतच इथं काही मसाले घेतलेले आहेत, गरम मसाला, चाट मसाला घेतलेला आहे चटपटीत, हळदी पावडर, लाल तिखट घेतलेला आहे, हिरवी मिरची, 2 चमचे रवा घेतलेला आहे, त्यानंतर बेसन घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ। तर आपण सर्वात अगोदर आता पीठ मळायला घेऊया। तर ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये रवा 2 चमचे, कोणता पण रवा चालून जाईल, मोठा बारका। त्यानंतर बेसन पीठ घेतलेलं आहे मोठे 2 चमचे, ज्याने कसं असं मस्त आपल्याला बाइंडिंग येते। आणि आता थोडंसं ह्याच्यात मीठ टाकूया, थोडी चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि आता सर्व एकत्र करून असं पीठ मळून घ्यायचं। आता रेग्युलर आपण चपातीला कसं मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। रव्याने असं कुरकुरीतपणा येतो जरा, आणि बेसनने छान असं, कसं आपण धपाटी वगैरे करताना बेसन वगैरे वापरतो त्या पद्धतीनेच मी ह्या पराठ्यामध्ये साहित्य वापरलेलं आहे, चविष्ट होतो खूप। तरी तर मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित, जास्त घट्ट नाही पातळ नाही, मिडियम मध्ये आपलं चपातीसाठी जसं मळतो त्या पद्धतीने मळायचं। आणि हलकंसं आता मी वरतून तेल लावणार आहे, ह्याला असं सगळीकडनं तेल लावून घ्यायचं। आणि आता आपण हे पीठ झाकून ठेवूया, पराठ्याचा आतमधलं स्टफिंग तयार होईपर्यंत पीठ आपलं छान भिजून तयार होते। तर वरती कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, एक 3 चमचे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता जिरे टाकू आपण। जिरे हलकेसे आपले कडले की त्यामध्ये आता हिरवी मिरची, पण लाल तिखट घेतलेला आहे, त्यासोबतच मी इथं एक हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची झाली की त्यामध्ये कांदा, सगळं आपण बारीक कापून घेतलेला आहे एकदम। त्याला आपण पराठा बनवणार आहे, पराठ्याचं स्टफिंग हे एकदम बारीक कट करून घ्यायचं। कांदा आपण तेलामध्ये टाकलं की 1 चिमूटभर मीठ टाकायचं, जेणेकरून आपला कांदा लवकर फ्राय होतो आणि जास्त वेळ लागत नाही, कारण कांदा फ्राय व्हायला वेळ लागतो तर मिठामुळे लवकर होतो। तर कांदा आपला फ्राय करून झालाय, तर त्यामध्ये आता शिमला मिरची, तुम्ही जे भाज्या एक्स्ट्राचे जर ॲड केले तर चालून जाते। आपले जे मुलं खात नाहीत भाज्या, ते हा असं पराठ्यामार्फत आपण मुलांना देऊ शकता। एखादी गाजर किंवा थोडीशी मेथी ते पण तुम्ही ॲड करू शकता यामध्ये। तर व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। शिमला मिरची अशी व्यवस्थित फ्राय करून झाली 1-2 मिनिट की त्यामध्ये आता आपण वाटाणा टाकणार आहोत। वाटाणा पण छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। मी तर फ्रोझनचा वाटाणा घेतलेला आहे, तुम्ही फ्रेश वाटाणा घेतला तरी चालून जातो, कारण आपण हे तेलामध्येच फ्राय करणार आहे। भाज्या आपण काही पाणी टाकून वगैरे शिजवून घ्यायच्या नाहीत आपल्याला इथं। तर इथं आपला वाटाणा शिमला मिरची पण मस्त फ्राय करून झालेली आहे, पाहू शकता। ह्यामध्ये आपण मसाले टाकायला घेऊया। गरम मसाला मी इथं अर्धा चमचा घेतलेला आहे, लाल तिखट, एक हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखट मी कमी घेतले, हळदी पावडर, थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडी आपण वरून टाकायला ठेवूया। आणि चटपटीत होण्यासाठी मी थोडासा चाट मसाला घेतलेला आहे। आपण मसाले सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्या तेलामध्ये
मिनिटभरासाठी असं. तर मसाले एक मिनिटभरासाठी फ्राय करून झाले की त्यामध्ये आपण टाकूया आता बटाटा. उकडून घेतलेला बटाटा मी असं कुस्करून घेतलेला आहे आणि बटाटा व्यवस्थित आता मिक्स करून घ्या आपण. बटाटा चांगला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा असा आणि एखादी दोन राहिलेली असं चम्मचच्या सहाय्याने आपण बारीक करून घेऊ. तर मी तर बटाटा टाकल्यावर सगळ्या अशा भाज्या व्यवस्थित स्मॅश करून घेत आहे, कारण आपण जे सारण बनवले स्टफिंग ते आपण पराठ्यामध्ये भरणार आहे, तर आपल्याला लाटता आला पाहिजे असं ह्याला स्मॅश करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स पण होऊन जाते आणि चांगल्या प्रकारे चम्मचच्या सहाय्याने स्मॅश पण होऊन जाते. तर बटाटा मी इथं सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर आता शेवटी टाकूया आपण पनीर. पनीरला चांगलं असं खिसून घेतलेलं आहे मी. अगदी झटपट आपल्या मुलांच्या डब्यासाठी होणारा आहे पराठा हा. खूप आवडीने खातील. मस्त असा चटपटीत, एकदम साधा सोपा आहे. सकाळी घाई गडबडीमध्ये लवकर होतो आणि असा टिफिन दिलं की मुलं पण खूप लवकर डब्बा पार करतात. तर आता मिक्स झालं की ह्यामध्ये आपण टाकूया मीठ आणि अजून थोडी वरून कोथिंबीर टाकणार आहे आणि परत आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. कारण पनीर टाकलेलं आहे त्यामुळे अजून सगळं व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे. तर व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा. आपण हे पूर्ण मसाले आणि भाज्या ह्या तेलामध्येच फ्राय करून घ्यायच्या. तर इथं आपलं पराठ्यासाठी हे भाजीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर गॅस बंद करून मी हे साईडला काढून घेते. तर इथं आपलं हे पराठ्याचं स्टफिंग चांगलं थंड झालेलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून आणि पिठाचे गोळे करून घेऊ अगोदर. पीठ पण आपलं छान मुरलेलं आहे. रवा टाकलाय त्यामुळे भिजून मस्त तयार झालेलं आहे आपलं पीठ. परत एकदा असं मळून घेऊया आपण. रवा टाकला आणि आपण बेसन टाकले त्यामुळे पराठ्याला खूप छान चव येते. हो का, असं मळून घ्यायचं परत एकदा. तर थोडंसं सुकं पीठ घेऊन आपण ह्याच्यात गोळे बनवून घेऊया. जसं आपण चपातीच्या साईजचं बनवतो त्या पद्धतीमध्ये घ्यायचं असं. तरी तर मी अगोदर गोळे बनवून घेते पटापटा. तरी तर मी सर्व पिठाचे गोळे बनवून घेतले. तर आता आपण लाटायला घेऊया. तर आता आपण लाटून घेऊया. सुक्या पिठामध्ये असं दोन्ही साईडनं बुडवून घ्यायचं आणि आपण चपाती जशी लाटतो त्या पद्धतीमध्ये लाटून घ्यायचं अगोदर. दोन्ही साईडनं असं आलटून पलटून गोल मस्त लाटून घ्यायचं. असं वेगवेगळ्या प्रकारचा डब्बा दिले की मुलं पटापट खातात. घरात पण थोडासा वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवायला येतो आपला, एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये. सर्वांना आवडेल असा आहे. तर इथे मी लाटून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण स्टफिंग भरून घेऊया. कोणत्या आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचे स्टफिंग भरून त्या पद्धतीने घेता येते. मी इथं असं चौकोनी आकारामध्ये लाटून घेणार आहे त्यामुळे असं मध्ये स्टफिंग ठेवणार आहे असं आणि चमच्याच्या सहाय्याने आकार द्यायचा त्याला असं सगळीकडनं. थोडासा वेगळा आकार म्हणलं की पण आकर्षक दिसते. असं चमच्याने असं करून घ्यायचं, याला असं चौकोनी शेप करून घ्यायचा. तर आपण फोल्ड करून घेऊया. असं फोल्ड करून घ्यायचं इकडल्या साईडचं असं आणि हलकं प्रेस करायचं असं. परत हे साईड पण अशी टाकायची. म्हटलं असं थोडंसं इथं पाण्याचा हात लावायचा म्हणजे जेणेकरून हे आपलं चिटकून राहते त्यासाठी. आणि इकडल्या साईडनं पण असं आणि हलका हलका असं प्रेस करायचं, हो असं दाबून घ्यायचं. तर ह्यावरती आपण थोडंसं सुकं पीठ टाकूया असं कसं. वरून पण थोडंसं टाकायचं. आपण लाटून घेणार आहोत आपण हलका. आता ह्याला हलकं हलकं लाटायचं म्हणजे ह्याचा आकार बिघडत नाही आणि स्टफिंग पण बाहेर येत नाही असं जास्त. कसं
ज्या आकारामध्ये आपल्याला स्टफिंग भरता येईल त्या पद्धतीने भरायचं, जसं आपल्याला सोपं पडेल तसं. तर हलका हलका असं पराठ्याला मी चौकोनी आकारामध्ये लाटून घेतलेला आहे बघा. असं मस्त सगळीकडनं लाटून झालेला आहे. छान असा हाताच्या साहाय्याने थोडासा आकार देऊन घ्यायचा. आणि आता आपण हा पराठा भाजून घेऊया. तर यावरती आता पराठा टाकून घेऊया आपण. तर अगोदर आपण खालच्या साईडनं भाजून घेऊया. तर खालच्या साईडनं भाजलेला आहे पराठा, आपण हा पलटी मारून घेऊया असा. तर खालच्या साईडनं पण थोडासा भाजून घेऊया अगोदर. तर खालच्या साईडनं पण भाजलाय का पाहूया आपण पराठा. खालच्या साईडनं पण भाजलेला आहे. तर इथं मी वरती ह्याला लावण्यासाठी बटर घेतलेला आहे. तुम्ही बटरऐवजी तूप किंवा आपलं तेल पण लावू शकता. बटरनी पण छान फ्लेवर येतो म्हणून मी बटर वापरलेला आहे. ते सगळीकडनं बटर लावून घेऊया व्यवस्थित. आता आलटून पलटून आपण हे दोन्ही साईडनं पराठ्याला बटर लावून घ्या. असं डायरेक्ट मी तव्यावरच टाकलेला आहे, जेणेकरून ते सगळीकडे व्यवस्थित लागेल. जास्त बटर लावून भाजायचा मस्त. आणि बटर टाकलं की सगळीकडनं व्यवस्थित भाजून घ्यायचा. दोन्ही साईडनं पटापट पलटून बटरमध्ये चांगला शेकून घ्यायचा. असा एकदम दिसायला पण छान दिसतो आणि छान असा भाजून पण तयार होतो बघा. तुम्ही पाहू शकता आपला पराठा किती मस्त भाजलेला आहे दोन्ही साईडनं. बटर सगळीकडे लागलं की मस्त भाजून येतो तयार. हो का, छान रंग आलेला आहे. एकसारखा पराठा भाजून आपल्या इथं तयार झाला आहे का नाही. एकदम पटपट होतो पराठा. किती छान भाजून तयार झालाय पाहू शकता. एकसारखा भाजलाय मस्त. अशी त्याची जाडी पाहू शकता. मध्ये स्टफिंग जेवढं आपण भरलेलं आहे त्या पद्धतीने हा पराठा एकदम मस्त तयार झालेला आहे. सेम आपण तसंच आता दुसरा पण पराठा लाटून घेऊया. तर इथं आपला हा पराठा मस्तपैकी भाजून तयार झालेला आहे दुसरा पण. तर हा पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. छान पद्धतीचे एकदम मस्त आपले पटापट पराठा हा बनवून तयार होतो. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनं पण मस्त भाजलेला आहे. सेम अशाच पद्धतीने मी आता पराठे करून घेते इथं. तर इथं आपले हे पराठे सर्व बनवून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त अगदी साध्या आणि सोप्या सर्व भाज्या वापरून हा पराठा बनवलेला आहे. तर मी हे सतत माझ्या मुलीसाठी पराठे बनवते. तर पहा किती मस्त लेअरदार पराठा तयार होतो बघा. हो का, किती छान झालेला आहे. अगदी सॉफ्टनेस आणि एकदम खुसखुशीत मऊ असा झालेला आहे पराठा बघा. अलगद हे दोन भाग निघालेले आहेत, खालचा खाली आणि वरचा वरी. बघा किती छान हा पराठा बनवून तयार झालेला आहे. मस्त लेअरमध्ये आणि एकदम सॉफ्ट. अतिशय उत्तम पराठा होतो. खायला तर खूप छान चविष्ट लागतो, कारण आपण हे सर्व भाज्या वापरून पराठा बनवलेला आहे. आणि स्पेशली आपण मुलांना हा पराठा देऊ शकता, कारण मुलं आपले भाजी केले की नखरे करतात की हे नको मला ते नको. तर असं बनवून दिलं की अगदी झटपट आपला टिफिन पार करून येतात ते स्कूलमध्ये. तर तुम्ही ही रेसिपी जरूर एकदा ट्राय करा. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी जरूर बनवा. घरी पण सर्वजण आवडीने खातील. एकदा तुम्ही ही जरूर बनवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ भेटून जातील. चला तर आपण अशाच मस्त रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.